फरार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये आता निलेश घायवळचा जो पासपोर्ट होता, ज्या बनावट पासपोर्टच्या आधारे तो परदेशात पळून गेलेला होता, तोच पासपोर्ट आता रद्द करण्यात आलेला आहे। पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाने तशा पद्धतीची ऑर्डर सुद्धा काढली आहे। त्यामुळे निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे मार्ग आता आणखी सुकर आणि मोकळे झालेले पाहायला मिळतात। नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये पासपोर्ट ऑफिसने काय काय म्हटलेलं आहे आणि कशा पद्धतीने पुणे पोलीस पुढचं आता काम जे आहे ते करणार आहेत, या सगळ्यावरच बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुख्यात गुंड निलेश घायवळ हा 11 सप्टेंबर पासून परदेशात गेल्याची माहिती आहे। खरं तर तो 9-10 सप्टेंबर पासूनच त्या सगळ्याच्या तयारीमध्ये होता आणि तेव्हापासूनच 9 सप्टेंबरला तो निघाल्याचं त्याचे कुटुंबीय सांगतात। 11 सप्टेंबर पासून तो परदेशात आहे, तिथे पोहोचलाय असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे। खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कोथरूडच्या एका गोळीबार प्रकरणामध्ये याच निलेश घायवळचं नाव चर्चेत आलं। त्यानंतर त्याला या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं गेलं आणि त्याच्या टोळीकडून केले गेलेला हा सगळा गुन्हा होता। त्यामुळे त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये टोळीचा म्होरक्या दाखवण्यात आलं आणि त्यानंतरच सुरू झालेलं हे सगळं प्रकरण होतं। ज्यावेळी पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांना असं कळलं की निलेश घायवळ हा भारतात नसून चक्क परदेशात आहे। मग तो परदेशात कसा गेला हा प्रश्न उपस्थित केला गेला, कारण मुळातच जर इतका मोठा कुख्यात गुंड आहे, सराईत गुंड आहे, तर त्याला परदेशात जाण्याची परवानगीच नसते। तशा पद्धतीने त्याला पासपोर्ट दिलाच जात नाही, किंवा असेल तर तो पासपोर्ट रद्द केला जातो किंवा मग जमा केला जातो। मग या सगळ्याची चौकशी करत असताना पोलिसांना असं जाणवलं की निलेश घायवळ वरती जेव्हा 2021 साली मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती, त्यावेळी त्याला जामीन मिळाला आणि हा जामीन देताना पोलिसांनी न्यायालयाने काही अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या। यामध्ये सुद्धा पासपोर्ट जमा करण्याची अट घातलेली होती, मात्र तरी सुद्धा निलेश घायवळने हा पासपोर्ट जमा केलेला नव्हता। त्याच पासपोर्टच्या आधारे तो पळून गेला। आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं मागे मागे पोलीस चौकशी करत आले, त्यावेळी असं समजलं की निलेश घायवळला मुळात पासपोर्ट जो मिळाला तोच बनावट कागदपत्र, चुकीचं नाव, चुकीचा पत्ता, अशा सगळ्या एकंदरीत आपण म्हणू शकतो बनावट गोष्टींच्या आधारावरती हा सगळा पासपोर्ट जो आहे तो त्याला मिळालेला होता। निलेश घायवळ हा मूळचा अहिल्यानगरचा आहे, जामखेडमध्ये असलेल्या सोनेगावचा तो रहिवासी। त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे तिथे त्याला इझिली पासपोर्ट मिळू शकतो हे त्याला माहित होतं। त्यामुळे त्याने पुण्यातला ऍड्रेस न टाकता जामखेडचा ऍड्रेस टाकला। जामखेडमध्ये सुद्धा तो मूळचा जिथला आहे तिथला ऍड्रेस न वापरता एका दुसऱ्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घराचा एका ऍड्रेस वापरण्यात आला। ज्यावेळी पोलीस त्या ठिकाणी छाननीसाठी गेलेले होते, चौकशीसाठी गेले, त्यावेळी अर्थातच तो आढळला नाही, त्याचं घर आढळलं नाही। त्यावेळीच पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांनी याच पासपोर्ट ऑफिसला तो नॉट अवेलेबल असल्याचा रिमार्क पाठवलेला होता। म्हणजे दिलेल्या ऍड्रेसवरती निलेश घायवळ हा उपस्थित नव्हता, हजर नव्हता। मात्र असं असताना सुद्धा त्याला 3 दिवसात तात्काळचा पासपोर्ट जो आहे तो मिळाला। त्याच्यानंतर पासपोर्ट ऑफिसने सुद्धा स्वतः त्याला नोटीस पाठवली। या नोटिसीमध्ये तो नॉट अवेलेबल का होता किंवा मग त्या संदर्भातली काही कारणं जी आहेत ती त्याला विचारण्यात आलेली होती, पोलीस व्हेरिफिकेशनच्या संदर्भातली। कारण अर्थातच पोलीस व्हेरिफिकेशन त्याचं झालेलंच नव्हतं, कारण तो त्या ऍड्रेसवर आढळला नव्हता। मात्र हा जो काही ही जी काही नोटीस पाठवलेली होती, या नोटीसला चक्क 4-5 वर्ष या निलेश घायवळने कुठलंही उत्तर दिलेलं नाही। 2025 मध्ये त्याने या नोटिसीला उत्तर दिलं। उत्तरात काय म्हटलं हे ठाऊक नाही, मात्र त्यानंतर सुद्धा खरं तर 5 वर्ष जर एखादा माणूस नोटिसीला उत्तरच देत नाहीये, त्यावरूनच काहीतरी या सगळ्यामध्ये गौड बंगाल आहे हे कळणं अपेक्षित होतं। त्या आधारावरती पोलीस असतील किंवा पासपोर्ट ऑफिस असेल यांनी थेटपणे हा पासपोर्ट रद्द करणं गरजेचं होतं। मात्र अर्थात तसं झालं नाही। जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं त्यानंतर सगळ्यांच्या चौकशा झाल्या, अनेक पोलिसांवरती कुठेतरी संशय व्यक्त केला गेला। ज्या पोलिसांनी व्हेरिफिकेशन केलं त्यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आली, त्यांचीही चौकशी झाली आणि त्या सगळ्याच्या नंतरच निलेश घायवळला जर भारतात परत आणायचं असेल तर त्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे पुणे पोलिसांना कळून चुकलं होतं। त्यामुळेच मग पुणे पोलिसांनी या सगळ्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये एक याचिका केली। या याचिकेमध्ये असं म्हटलं गेलं की मुळातच निलेश घायवळचं रेकॉर्डवरचं म्हणजे गुन्हेगारीच्या रेकॉर्डवरचं, पोलिसांच्या रेकॉर्डवरचं जे नाव आहे ते निलेश घायवळच आहे। मात्र त्याने पासपोर्टसाठी निलेश गायवळ असं नाव वापरलं, म्हणजे GAI वापरला। त्यामुळे मुळातच त्याने नाव चुकीचं वापरलं, दुसरीकडे त्याने पत्ता चुकीचा वापरला, तिसरीकडे जे काही डॉक्युमेंट्स त्याने दिलेले होते त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फेरफार असण्याची शक्यता आहे। कारण मुळातच अशा पद्धतीने एखाद्या सराईत गुन्हेगाराला इतका सहज पासपोर्ट मिळू शकत नाही।
पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं नव्हतं आणि तरी सुद्धा पासपोर्ट मिळाला। याचा अर्थ या सगळ्याच्या मागे एक मोठी लॉबी काम करत होती। निलेश घायवळला मदत करणारे अनेक जण होते आणि तशा पद्धतीने त्याने हा बनावट पासपोर्ट मिळवलाय। त्यामुळेच त्याचा हा पासपोर्ट रद्द केला जावा अशी याचिका पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये करण्यात आली। अर्थात या सगळ्या याचिकेवरती सुनावणी सुद्धा पार पडली आणि त्याच्यानंतर हा जो काही निर्णय आहे तो आता समोर आलेला पाहायला मिळतोय। पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाने स्वतः ऑर्डर काढत हे सगळं जाहीर केलेलं आहे की निलेश घायवळचा जो पासपोर्ट आहे तो आता रद्द करण्यात आलाय। त्यामुळे निलेश घायवळ आता जिथे कुठे असेल, म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की तो लंडनला गेलाय, त्याच्यानंतर पोलीस म्हटले की लंडनला नसून तो स्वित्झर्लंडला गेलाय। निलेश घायवळ आत्ताच्या घडीला नेमका कुठे आहे याविषयीची माहिती पोलिसांनी तरी माध्यमांना दिलेली नाहीये। कदाचित पोलीस त्या सगळ्या ट्रॅकवर काम करतात, त्यामुळे पोलिसांना हे ठाऊक असेल की तो आत्ता कुठे। मात्र तो आत्ता जिथे कुठे आहे तिथून तो आणखी कुठे तिसऱ्या ठिकाणी जाऊ नये यासाठी हा पासपोर्ट रद्द करणं अत्यंत गरजेचं होतं। नाईलाजास्तव आता निलेश घायवळला पासपोर्टच रद्द झाल्यामुळे ज्या कुठल्या देशात तो असेल, ज्या कुठल्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणहून त्याला भारतात येणं बंधनकारक असणारे, अनिवार्य असणारे, कारण त्याच्याकडे आता जो पासपोर्ट आहे तो लीगल नाहीये, तो चालू नाहीये, तो पासपोर्ट आता रद्द करण्यात आलाय। त्यामुळे आता निलेश घायवळच्या समोर एकच पर्याय तो म्हणजे भारतात परतण्याचा, किंवा मग या सगळ्यामध्ये पुणे पोलीस त्याला मुसके आवळून भारतात परत आणतील। अर्थातच पासपोर्ट रद्द झाल्यामुळे निलेश घायवळला भारतात आणण्यासाठीचे मार्ग सुद्धा जास्त मोकळे झालेले पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये जर आपण सुरुवातीपासून बघितलं तर इंटरपोलची सुद्धा या सगळ्यामध्ये मदत घेण्यात आलेली होती। रेड कॉर्नर, ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी केलेली होती। असं सगळंच असताना या निलेश घायवळला परदेशातून भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत जेव्हा पोलीस होते त्यावेळी पासपोर्ट त्याचा असल्यामुळे कुठेतरी अडथळे या सगळ्यामध्ये येत होते। मात्र आता पासपोर्ट रद्द झालाय, इंटरपोल मदत करताय, ब्लू कॉर्नर, रेड कॉर्नर नोटीस काढलेली आहे आणि या सगळ्यामधूनच आपण जर पाहिलं तर प्रत्यार्पणाचा जो काही कायदा आहे तो कायदा जे काही सांगतो त्याच कायद्याच्या निकषांवरती आधारित असणारी ही संपूर्ण पुढची प्रक्रिया असणार आहे, ज्या प्रक्रियेमध्ये निलेश घायवळ स्वतःहून भारतात परत आला नाही तर पुणे पोलीस त्याला अजूनही, म्हणजे जरी तो येईल नाही येईल हा प्रश्न वेगळा आहे, तरी सुद्धा आता पोलिसांचे प्रयत्न त्याला आणण्यासाठीचे चालूच आहेत। पोलीस कुठल्याही पद्धतीने त्याची वाट बघणार नाहीयेत की तो स्वतःहून कधी भारतात येतोय। मात्र पुणे पोलीस स्वतःहून त्याला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न हे गेल्या अनेक दिवसांपासून, महिनाभरापासून करत असलेले दिसतात। त्यामुळे याच प्रयत्नांना आता यश आलंय असं आपण म्हणू शकतो। निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द झालाय, त्याला लवकरच भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया जी आहे ती आणखी सोपी होईल आणि लवकरच निलेश घायवळला भारतात हजर सुद्धा केलं जाईल। आणि त्यानंतर या सगळ्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर निलेश घायवळला मदत करणारे जे कोणी आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी केलं जाईल। त्याचबरोबर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निलेश घायवळचं हे एक कोथरूड गोळीबार प्रकरणात त्याचं नाव आल्याच्या नंतर केवळ महिनाभरामध्ये त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। यातला एक गुन्हा हा सिंहगड रोड पोलीस स्टेशनला दाखल झालाय, दुसरा गुन्हा वारजेमध्ये दाखल झालाय, उरलेले 8 गुन्हे जे आहेत ते कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गतच दाखल झालेत। त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तो पोलिसांना लागणार आहे, तो पोलिसांना त्याच्याकडे चौकशी करायची आहे, त्याच्यावर कारवाई करायची आहे। म्हणजे जरी केवळ हा गोळीबाराचा एक गुन्हा असला तरी हे इतर जे काही 10 गुन्हे आहेत या 10ही गुन्ह्यांमध्ये त्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई होईल। ज्या ज्या प्रकारची कलमं असतील त्या त्या प्रकारच्या कारवाईला, शिक्षेला त्याला सामोरं जावं लागणार आहे। आणि या सगळ्यासाठीच निलेश घायवळ भारतात असणं, तो भारतात येणं प्रचंड गरजेचं असणार आहे आणि त्यावरच आता पुणे पोलीस काम करणार आहेत। पुढच्या काही दिवसांमध्येच निलेश घायवळला भारतात आणलं जाईल आणि या सगळ्याची प्रक्रिया आता पुणे पोलीस किती फास्ट करतात आणि निलेश घायवळला भारतात नेमकं कधी आणलं जातंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।